आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नीलांबरीने येऊन पूर्णपणे तमाशा करून टाकलेला होता. नीलांबरी येऊन ज्या काही भाषेत जोरजोरात बोलत असते ना, त्यामुळे आता रेणुका त्यासोबत आजीना मात्र तोंड लपवायची वेळ आलेली असते. आजी आणि सगळ्याजणी बोलत असतात की काय चाललंय हे, नीलांबरी आताच्या आता थांबव हे सगळं काही. पण नीलांबरी कसली ऐकते. नीलांबरीने आता ज्या काही गोष्टी करायला घेतलेल्या असतात ना, त्या बापरे भयंकर असं असतं. म्हणजे नीलांबरीना स्वतःला कंट्रोलसुद्धा करू शकत नसते. इतकी बेकार ती आता बडबड बडबड करू लागते. रेणुका त्याला विचारते की हे सगळं काय आहे, हे कसले कपडे घातलेस. पण रेणुकाला सुद्धा ती किंमत देत नसते. मग इकडे भावनाला कसं तरीच वाटत असतं की तिला ह्या सगळ्या कपड्यांमध्ये बघून, म्हणूनच मग ती म्हणत असते की काय आहे हे सगळं. पण तेव्हाच ना आता इकडे लगेच नीलांबरी सुरू होते आणि रेणुकाला म्हणत असते की तुम्हाला तर काही फरक पडत नाही हो. तुम्हाला काय फक्त तुमचा मुलगा दिसतो, बाकी तुम्हाला काहीच दिसत नाही. तुम्हाला फक्त सिद्धिराजच एकच मुलगा आहे, बाकी कुठे तुम्हाला मुलगा आहे. तुम्हाला अधिराज नावाचा मुलगा आहे हे तर तुम्ही विसरूनच गेल्यात. दुसरीकडे विश्वा जो आहे तो आता आलेला असतो जानूच्या घराकडे. त्याला आता सगळ्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात की नेमकं कुठे काय काय आहे ते. आणि तेव्हाच ना तो इकडे तिकडे बघतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथे काहीतरी गडबड त्याला वाटत असते. त्याला आता आतमध्ये शिरायचं असतं, त्याच्याकडे चावी नसते, पण तो आता कसा तरी आतमध्ये जातो. तो जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा आता तो इकडे तिकडे पाहतो, कारण त्याला तिथे असणारे कॅमेरे शोधायचे असतात. त्याला माहिती आहे की त्याची जानू जी आहे ती इथे सुरक्षित नाही आहे आणि यासाठी त्याचं हे सगळं काही सुरू असतं. तेव्हाच ना आता तो विचार करतो, पण तो इथे तिथे शोधत असतानाच त्याला निरीक्षण करत असतो, तो म्हणजे जयंत. जयंत त्याच्या कॅमेऱ्यातनं हे सगळं काही ऑब्झर्वेशन करत असतो. तो इकडे तिकडे बघतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी आहे. आणि तेव्हा जयंत आपल्या लॅपटॉपवरून सगळं काही निरीक्षण करत असतो. जेव्हा तो निरीक्षण करतो ना, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. मग तो विश्वाला बघतो आणि मी नसतानासुद्धा हा माणूस इथे काय करतोय, असा प्रश्न त्याला आता पडलेला असतो. आणि तो इकडे तिकडे बघू लागतो. तर इकडे मात्र आता नीलांबरीने खूप मोठा असा तमाशा घातलेला असतो. नीलांबरी आता कांगावा करू लागते आणि म्हणत असते की बघितलं का काय चाललंय ते. मग आता नीलांबरीने ठरवलेलं असतं की गाडे पाटलांची इज्जत पार वेशीवर टांगायची. त्यामुळेच ती आता आजीला सुद्धा ए म्हातारे ए सटवे, तू जसं वागतेस ना तसंच आता मी वागणार आहे. आजी म्हणते की ही कोणती भाषा आहे नीलांबरी, तुम्ही गाडे पाटलांच्या सूनबाई आहात हे विसरताय का. पण आता आजीला त्याच भाषेत ती उत्तर देत म्हणत असते की का मी ऐकून घेऊ, एवढे दिवस ना सगळ्यांचं सगळं ऐकून घेतलं, आता मी तुम्हाला अशीच दिसणार, असंही ती रागारागात म्हणत असते. जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा आता इकडे नीलांबरी पुढे एक सुद्धा म्हणते की मोठ्या सुनेचं कर्तव्य मी निभावलं, पण तुम्ही उधो कोणाचा केलात, या भावनासाठी आपलं घर जे आहे ते अगदीच ना मनमोकळेपणाने तिच्या मदतीसाठी कधीही धावून येतं. सगळ्यांना बेस्ट वाटते ती म्हणजे भावना. अरे मग माझं काय, या घरासाठी एवढं सगळं मी केलं त्याचं काय, त्याचा विचार करताय का तुम्ही लोक. त्याचा विचार तर जराही तुम्ही करत नाही आहात का म्हणून हे सगळं चाललेलं आहे, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना तिच्याबरोबर झालेले सगळे अन्याय याच्यावरती आता बोलत असते आणि म्हणत असते की मी खूप सहन केलं आहे, पण यानंतर इथून पुढे मी जराही सहन करणार नाही. कारण मला माहिती आहे ना की काय काय गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत त्या. आणि ओ आजी, तुम्ही तर बोलूच नका हो, तुम्ही तर माझ्याबरोबर कितीतरी वेळा प्लॅनिंग वगैरे केलेत आणि आता इथे येऊन एकदम शाव बनताय का. आणि मुळात ना मला एक गोष्ट सांगा हो, काय ना की ह्या भावनाच्या पायामुळे संपतरावांचा जीव जाणार होता. मग आता काय झालं, आता नाही जाते का तुमच्या संपतचा जीव, काय म्हणावं तुम्हाला, असंही आता ती बोलत असते. मग इथे रेणुकाला सुद्धा म्हणते की तू तुझ्या मुलाला विसरतेस, तुला अधिराज नावाचा मुलगा आहे हे बहुतेक तुला माहीत नाही आहे, म्हणूनच तर फक्त सिद्धू दिवसभर करत असतेस. दुसरीकडे इथे
सिद्धिराज, तुझ्याबद्दल तर काय बोलू. जेव्हापासनं लग्न झालंय ना, तेव्हापासनं फक्त बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंय. अक्षरशः म्हणतात नाही का, माकड माकड झालंय बघ तुझं. कारण पहिल्यांदा तर तू सगळ्यांचा वाघ होतास, वाघ. गाडे पाटील कुटुंबीय तर तुला वाघाशिवाय बोलायचे नाही. पण आज तुझी अवस्था काय आहे, माकड केले तुझ्या बायकोने तुझं. हे आता बोललं जात असतं. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता सिद्धू तर पाहतच राहतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जयंत जो आहे तो इकडे तिकडे विश्वाला बघत असतो. विश्वाची हालचाल सुरू असते आणि विश्व मात्र इकडे तिकडे कॅमेरेज बघत असतो. कारण त्याला काही झालं तरी कॅमेरा शोधून काढायचा असतो. जसं की त्याने कंपनीमध्ये सुद्धा ऑफिसमध्ये लागलेला तो कॅमेरा बघितला होता. तेव्हापासनं त्याला थोडा डाऊट येतच होता. म्हणून तो इकडे तिकडे बघतो तेव्हा ना त्याला त्या टेडी मेअरमध्ये लावलेला तो कॅमेरा छोटासा दिसतो. इकडे जर हे पावलं असेल तर तिकडे सुद्धा काहीतरी असू शकतं. मग आम्ही घरात नसताना तुझी हिंमत कशी होते याची घरात घुसण्याची, असं जयंत बडबडत असतो. इकडे मात्र भावना हे सगळं काही ऐकत असते. कारण नीलांबरी तोंडाला येईल ते बोलत असते. आता इकडे भावनाबद्दल सुद्धा ती बोलायला सुरुवात करते. म्हणत असते की जेव्हापासनं तू ह्या घरात आलीस ना, तेव्हापासनं माझं सगळं आयुष्य ना तुझ्यामुळे व्यर्थ गेले. मी तर विचार केला होता की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल, पण तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची पार वाट लागलेली आहे. मला तर त्या घरामध्ये कोणी देखील विचारत नाही. त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहेस. सगळ्यांसमोर साळसूटपणाचा आव आणायचा आणि सगळीकडे फिरत बसायचं. काय तर म्हणे सगळ्यांना दाखवायचं की आपण किती चांगले आहोत ते. पण तुझ्यातले हे गुण जे आहेत ना ते फक्त मलाच माहिती आहेत, असंही आता ती म्हणत असते. मग इकडे ती म्हणते की तू चक्कर यायचं नाटक काय करतेस, सगळं बरोबर मॅनेज करतेस. म्हणजे कसं, तुला मध्येच चक्कर येऊन काय पडायचं असतं, मध्येच सगळ्यांकडनं चांगलं चांगलं काय बोलून घ्यायचं असतं. हे सगळं ना फक्त तुलाच जमू शकतं, बाकी कोणालाच नाही, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना इकडे असणारी ही लक्ष्मी म्हणत असते की तुझा काहीतरी गैरसमज होतोय गं, प्लीज गं तू असं नको बोलूस. असं बोलून देखील आता तिला समजावलं जात असतं. पण कुठे, इथे तर आता नीलांबरी ही बोलायला सुरुवात करते. नीलांबरी जी आहे ना ती आता जराही संधी सोडत नसते. नीलांबरीने थेट आता बोलायला सुरुवात भावनाच्या आईलाच म्हणजे लक्ष्मीला सुद्धा केलेली असते. ती तिला सरळ म्हणते, ओ तुम्ही तुम्ही मला सांगताय का काय करायचं आणि काय नाही ते. अहो तुमच्या मुलीला ना तुम्हीच बिघडवले. म्हणजे सगळीच मुलं बघा ना तुमची कशी आहेत, त्यावरूनच मला बऱ्याच गोष्टी कळतात. म्हणजे सगळ्यांना गोडी गुलाबीने वागायला लावायचं आणि तुमची मुलं ना त्यामध्ये पटाईत आहेत. आणि त्यामुळेच तर तुमची ही कन्या ही जी म्हणजे भावना आहे ना ती सुद्धा गोड बोलून ना सगळ्यांना बरोबर आपल्या जाळ्यात अडकवते. हे मी बरोबर बघून आहे. इकडे आता लक्ष्मीचा सुद्धा होणारा अपमान आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी एकदमच समजत असतात. आणि त्या रागातच आता रेणुका तिथे जाते आणि रेणुकाने पटकनच आता कानाखाली वाजवून दिलेली असते या नीलांबरीला ती म्हणते की काय हे, कोणती भाषा ही बोलण्याची, आताच्या आता हे सगळं काही बंद करायचं, असंही आता म्हटलं जातं. आणि तेव्हाच ना रागारागात नीलांबरीचा हात धरून आता बाहेर तिला खेचत नेलेलं असतं. आता तिला घरीच थेट घेऊन गेलं जातं. आणि तेव्हा आजीसुद्धा म्हणते की सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पण खरंच आम्ही माफी मागतो. कारण ज्या काही गोष्टी नीलांबरी बोलून गेलेली असते त्यामुळे घरात सगळ्यांनाच त्रास झालेला असतो, खास करून लक्ष्मीलासुद्धा. कारण ज्या काही गोष्टी बोलून गेलेली होती, लक्ष्मीला जास्त बोललेली होती, अगदी घरापासूनसुद्धा आणि मुलांपासूनसुद्धा. आणि त्यामुळे लक्ष्मी बिचारी नाराज होती. आजी म्हणते की आज भावनाच्या चोरटीमध्ये जो काही प्रसंग घडला तो तसा घडायला नको होता, पण मी खरंच तुमची माफी मागते. आणि आजी आता म्हणते की मी येते, सिद्धू तू पण चल माझ्यासोबत, हिला तर आता दाखवतो, हिला ह्याची शिक्षा तर झालीच पाहिजे. तर इकडे आता रेणुकाने नीलांबरीला घरी आणलेलं असतं आणि नीलांबरीला ह्या कपड्यात बघून ना त्या संपतरावांना मात्र आता कसंच होत असतं. अधिराजही म्हणतो की हे काय आहे, हे कसले कपडे. रेणुकाला सुद्धा तर संपतराव म्हणतात की सुनबाईने हे काय घातलंय, यांना आधी कपडे बदलायला लावा.
आम्हाला तर बघवतसुद्धा नाही आहे असंही आता म्हटलं जातं. इकडे आता आजीसुद्धा ओरडत असते आणि हे काय कपडे घातलेत, आताच्या आता कपडे काढायला लाव तुझ्या बायकोला आणि साध्या साडीमध्ये यायला सांग. आजी देखील रागारागात अधिराजला बोलत असते. तर संपतरावही भडकलेले असतात, कारण कधीच त्यांनी ना नीलांबरीला अशा कपड्यांमध्ये पाहिलेलं नव्हतं. नीलांबरी नेहमीच अगदीच ना साध्या साड्या वगैरे घालायची, पण हे सगळं बघून ना आता राग सगळ्यांचा होत होता. आजी तर म्हणते की काय चाललंय ना मला कळत नाही आहे. गाडी पाटलांची सगळी इज्जत ना या बाईनं वेशीवर टांगली. गाडी पाटलांच्या घरात हे असं कधीच कोणी केलेलं नाही आहे, जे आता तुम्ही केलं आहे सुनबाई. इकडे तर आता अधिराजने तर कहर केलेला असतो. पडदे बंद करायचे सोडून त्याच्यातला एक पडदा काढून डायरेक्टच त्या नीलांबरीच्या अंगावर टाकलेला असतो आणि तो नीलांबरीला म्हणत असतो की काय चाललंय तुझं हे सगळं काही, तुला समजत नाही का. आणि तो तिचं अंग पूर्णपणे झाकून टाकत असतो, पण तरीसुद्धा ती कुठे ऐकते. ते सगळं काही तिने विस्कटून टाकलेलं असतं आणि अंगावरचे सगळे जे काही पडदा वगैरे टाकलेलं असतं ते सगळं फेकून दिलेलं असतं. ती म्हणते की मी आजपासून ना अशाच कपड्यांमध्ये तुम्हाला दिसणार आहे. काय झालं, तुम्हाला काय वाटलं ही साधीसुधी जी काही मी तुम्हाला दिसते ती तुम्हाला आतापर्यंत नको होती. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळं करत होती, पण माझा नेहमी अपमानच केला गेला. या घरात मला किंमत दिली गेली नाही, मग मी तरी तुम्हाला का किंमत देऊ. मी सुद्धा आता तुम्हाला अशीच दिसणार रोज, असंही ती आता म्हणत असते. मग अधिराज कसा तिला हाताला धरून रूममध्ये घेऊन जातो, कारण हे सगळं काही सहन होत नसतं. दुसरीकडे लक्ष्मी जी आहे ती आता थोडा विचार करत असते, कारण लक्ष्मीलासुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समजत असतात आणि त्यामुळेच ना तीसुद्धा बघत असते आणि तिला सारखं डोक्यात तेच फिरत असतं की नीलांबरी काय बोलली होती ते. मग आता तिथे श्रीनिवास आलेले असतात आणि श्रीनिवास जेव्हा येतात तेव्हा ते विचारतात की काय झालं आहे, ओके तर आहेस ना, काय घडलं आहे का, काय घडलं असेल तर तसं सांग, तू बोलशील तेव्हा मला समजेल. मग तेव्हाच ना श्रीनिवासांना ती म्हणत असते की नाही काय बोलू मी तुम्हाला, जे काही नीलांबरी बोलली ना त्यामुळे मला ना खरं तर ना भावनाचं जास्त टेन्शन येते. भावना ओके तर असेल ना, कारण ज्या काही गोष्टी घरात घडत आहेत म्हणजे अक्षरशः ती सिद्धूलासुद्धा कसं काय बोलत होती. त्यावर श्रीनिवास म्हणतात की तुला तर चांगलंच माहिती आहे की आपला सिद्धू कसा आहे, प्रत्येक वेळेला आपल्या भावनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. या वेळेलासुद्धा तो असेल भावनाच्या पाठीशी, त्यामुळे भावनाची काळजी तू करू नकोस, असं देखील आता जे श्रीनिवास असतात ते लक्ष्मीला बोलून समजावू लागतात. मग लक्ष्मीलासुद्धा या काही गोष्टी कळतात. मग लक्ष्मीसुद्धा आता थोडा विचार करत असते. मग त्यानंतर मात्र ती आता बघत राहते आणि ती लगेच श्रीनिवास यांना मिठी मारते, कारण कुठेतरी जाऊन तिलासुद्धा आता बरं वाटतं. इकडे जयंत म्हणत असतो की आम्ही घरात नसताना विश्वा तुझं आमच्या घरात काय काम. तेव्हाच ना विश्वा म्हणतो की काय काम म्हणजे मी माझ्या मैत्रिणीची सेफ्टी बघायला आलो होतो. मला तेच बघायचं होतं की तू नेमकं काय करू शकतोस. म्हणजेच मला माहिती आहे जानू इथे सेफ नाही आहे, म्हणूनच मी हे सगळं बघायला आलो होतो. अच्छा, म्हणजे तुझ्या पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल तू चौकशी करायला आला होता की तिचं सगळं कसं चाललं आहे, काय चाललं आहे, बरोबर ना, हेच बघत होतास ना तू. पण नको काळजी करू, सगळं काही ठीक आहे, असंही आता तो मुद्दामूनच ना बोलत असतो. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो तेव्हा मात्र इथे तेवढ्यातच जानू आलेली असते. जानू जेव्हा तिथे येते तेव्हा विश्वाला विचारते की विश्वा तू इथे काय करतोयस. त्यावर विश्वा तूच विचार का ह्याला, तो काय करतो इथे, ते एवढ्या रात्री आपल्या घरात तो का आला होता ना, याचं उत्तर तो फक्त तुला देऊ शकतो. मी बाहेर थांबतो तोपर्यंत तू विचार. मग आता जानू आपली बॅग वगैरे ठेवते आणि विश्वाला विचारते विश्वा तू काय करतोयस इतक्या रात्री आणि तू आतमध्ये कसा आला. विश्वा म्हणतो की जानू तू इथे सेफ नाही आहे म्हणून तुझ्या काळजीसाठी आलो होतो. विश्वाला आता जानू म्हणत असते की काय झालं आहे आता. त्यावर जानूला विश्वा सांगतो की ह्याने ऑफिसमध्ये सुद्धा हिडन कॅमेरे बसवलेत आणि तुला काय वाटतं ह्या घरात नाही आहेत का, या घरातही कॅमेरेज आहेत. त्यावर जानू म्हणते की आधी त्याने कॅमेरे लावले होते पण त्याने सगळे CCTV कॅमेरे माझ्या समोर काढलेत. मग आता जानूला विश्वास समजावत असतो अगं त्याने CCTV कॅमेरेज काढलेत पण हिडन कॅमेरेज लावलेत जेणेकरून तो तुझ्यावर कायमचा लक्ष ठेवू शकेल. पण जानू आता म्हणते की तू हे सगळं जे काही करतोयस त्याच्यामुळे आपण किती गोत्यात येणार आहे तुला कळतं आहे का. नको असं करत जाऊ, आपला प्लॅन फेल होईल. त्यापेक्षा ना आपण काहीतरी आयडिया करूया. आणि मग दोघंही जणांना आयडिया वगैरे करतात आणि त्यांचं ठरलेलं असतं की आता काही झालं तरी आपल्या दोघांमध्ये ना
मध्ये कोणीतरी असायला हवं, जेणेकरून आपल्याला ना सगळ्या काही गोष्टी एकदम भारीमध्ये करता येतील आणि त्याचसाठी त्यांचं हे सगळं काही प्लॅनिंग सुरू असतं. मग तेव्हा त्या दोघांनाही समजतं की जर या जयंतला गंडवायचं असेल, आपल्याला सगळ्या गोष्टी समोर करायच्या असतील, तर काहीतरी करावं लागणार आणि त्यासाठी या दोघांनी हातमिळवणी केलेली असते. मग आता तो प्लॅन आता तरी सुरुवातीला सांगितलेला नसतो, पण हा प्लॅन असा असतो की जानूच्या घरात आता एक मेड हवी असते आणि ती मेड म्हणजे विश्वास तिथे बाई बनून येणार असतो, जेणेकरून जानूला कायम तो मदत करत राहील. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता टेन्शनमध्ये भावना बसलेली असते. तेच आता सिद्धू तिथे येतो आणि सिद्धू तिला म्हणतो की काय झालं, तू अजूनही तोच विचार करते का? तर सिद्धूला भावना सांगते की हो, मी तोच विचार करते, काय करू, माझ्या डोक्यात ना ते सगळे विचार जातच नाही आहे, सारखं तेच फिरतंय माझ्या डोक्यामध्ये आणि म्हणूनच ना मला त्रास होतो या सगळ्याचा, असंही ती आता बोलत असते. तेव्हा तुम्ही बघितलंत ना, नीलांबरी बहिणी काय म्हटल्या की तुम्ही माकड झालात, म्हणजे तुम्ही आधी वाघ होतात आणि आता माकड झालात. मग मला कुठेतरी वाटतंय. मग दुसरीकडे सिद्धू बोलतो की हो, बरोबरच तर ती बोलली, माझा माकड झाला आणि तूच तर केला आहे माझा माकड. मग भावनाला थोडंसं वाईट वाटतं. त्यावेळी सिद्धू म्हणत असतो की बघ अगं, मी पहिल्यांदा वाघ होतो, याचा अर्थ जे मनाला येईल ते करायचो, जिथे हक्क गाजवायचा तिथे गाजवायचो, पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून मला जनसेवा कळली आणि मी तुझ्यामुळे आतापर्यंत एवढा पुढे गेलेलो आहे, असं देखील आता सिद्धू जो आहे तो भावनाला सांगून समजावू लागतो. आणि जेव्हा भावनाला तो इतक्या छान पद्धतीने समजावून सांगतो, तेव्हा भावनासुद्धा शांत राहते, कारण त्यालाही माहिती आहे की भावना जी आहे ती आपल्या काळजीनेच बोलत होती, याही गोष्टी वाटत होत्या. म्हणूनच तो तिला समजावत असतो आणि तिला म्हणत असतो की नको एवढा विचार करत बसू, नीलांबरी वहिनीचं काय आहे ना, तिला जरा जास्तच त्रास होतो आहे ह्या सगळ्याचा आणि त्यामुळे तिने हे सगळं करून घेतलं आहे, पण ते सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नको, असं देखील आता तो कसं बसं तिला समजावू लागतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इथे दोघांचंही डोकं एकमेकांना आपटतं, तेव्हा दोघंहीजण एकमेकांकडे पाहून हसत असतात. तर इकडे आता दुसरीकडे पाहायला मिळतं की घरात सगळीजण एकत्र असतात आणि तेव्हा त्यांचं डिस्कशन सुरू असतं की आता कसं करायचं, काय करायचं. तेव्हाच ना संपतराव म्हणतात की मला ना कालचं ते सगळं आठवतं आहे, काय सुनबाईंचा अवतार होता, हे असे कपडे कशाला त्या सुनबाईंनी घातले होते, खरंच ना मला ना आता ते नको नको वाटते, काहीतरी यावर इलाज तर करायला हवा, असंही आता म्हटलं जातं. अरे तू काळजी करू नको, आता ती आली ना का बघ, तिला कसं नाक घासायला लावते ते. आणि तेवढ्यातच ना तिकडनं ही नीलांबरी आलेली असते. नीलांबरी जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र पुन्हा एकदा ड्रेस वगैरे घालूनच ती आलेली असते आणि जेव्हा ती ड्रेस घालून येते ना, तेव्हा सगळीजणं तिच्याकडे पाहू लागतात. मग आता पुन्हा तेच तू सुरू केलं का, आताच्या आता जा आणि कपडे बदल आणि छान साडी नेसून ये, असं देखील तिला सांगितलं जातं. पण ती कुठे ऐकते, ती काही केल्या ऐकायला तयार नसते. तिने सरळ सांगितलेलं असतं की मी आता कुठेही जाणार नाही, कारण मी आता अशीच राहणार आहे. तुम्हाला वाटत असेल की मी सगळं काही सहन करावं, आतापर्यंत सहन केलं, पण आता नाही, आता इथून पुढे कोणत्याही गोष्टी सहन करणार नाही, मी माझ्या मर्जीने वागणार, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या ती गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आजी खवळलेली असते. मी तर म्हणतो हिला घराबाहेर काढायला हवं, असं देखील संपतराव म्हणतात. पण आता संपतरावांवर आजीच ओरडते आणि हिला घराबाहेर काढून काय आपली शोभा अजून करून घ्यायची आहे का, आपली अजून शोभा होईल, त्यापेक्षा हिला गपचूपच घरात ठेवूया, काही झालं तरी. दुसरीकडे आता जेव्हा जानू झोपेतनं उठते तेव्हा तिला उठवतही नसते, तिला त्रास होत असतो, कारण ती नाटक करत असते आणि ती आता जयंतला सांगत असते की ही सगळी घरातली कामं आणि या सगळ्या काही गोष्टीत ना मला कधी कधी सगळ्या काही गोष्टी समजत नाही, पण त्या सगळ्यामध्ये प्लीज तुम्हाला मदत करशील का, आपण एखादी बाई वगैरे कामाला ठेवूया का. जयंत म्हणत असतो की कशासाठी नको ना, आपण या सगळ्या काही गोष्टींसाठी बाई वगैरे ठेवायला नको. तेव्हाच आता तो म्हणू लागतो की कशाला ह्या सगळ्या काही गोष्टी आपण ठेवायच्या आहेत, पण तेव्हाच ना ते त्याला समजावते आणि तेव्हा त्याला सांगत असते की आपण ना मला जमत नाही म्हणून निदान कामाला कोणीतरी ठेवूया, असं करूया नको, कामाला जर कोणी असेल ना तर ते मला बरं पडेल. मग तो आता तयार होतो कामाला बाई ठेवण्यासाठी आणि कामाला बाई ठेवायला जेव्हा तो तयार होतो ना, तेव्हा कुठे जानूला मजा येते, कारण जानूला आता विश्वालाच या घरात कामाला म्हणून आणायचं असतं आणि यासाठी तिने हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.